अरिथमेटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन किंवा अरिथमेटिको जॉमेट्रिक सिक्वेन्स AGP शॉर्टकटमध्ये. जसं आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन AP, जॉमेट्रिक प्रोग्रेशन GP, इथं दोन्ही सिक्वेन्स एक कॉम्बिनेशन करून एक नवीन सिक्वेन्स तयार केली, त्याला म्हणतो आपण अरिथमेटिको जॉमेट्रिक सिक्वेन्स. इट इज कॉल्ड अरिथमेटिको जॉमेट्रिक सिक्वेन्स. ओके, लेक्चर नंबर 7 आपलं अरिथमेटिको जॉमेट्रिक सिक्वेन्स. nth टर्म ऑफ AP ची मला इथे गरज पडणार आहे, त्यामुळे थोडंसं AP बद्दल. इफ वी कन्सिडर AP with first term E and common difference D, first term A, difference D, then such type of AP is given by first term A, second term A plus D, third A plus 2D, A plus 3D, A plus 4D, and so on. In this way, nth term is given by Tn equals to A plus n minus 1D. nth टर्म ऑफ AP चा फॉर्म्युला सर्वांना छान पाठ आहे, 10th ला झालेला आहे. मला इथे लागणार आहे म्हणून थोडं रिव्हिजन घेतोय. एवढंच लागणार आहे AP आणि nth टर्म ऑफ AP. नेक्स्ट इज nth term of GP. What is the GP? Suppose a GP with first term A common ratio R. Consider a GP with first term A common ratio R. Then GP is given by first term A, second AR, third AR square, AR cube, and so on. So what is the nth term? Is given by Tn A into R raised to n minus 1. That is nth term of GP. Okay, nth term of AP paila, nth term of GP. Now our new progression, arithmetico geometric sequence. The sequence whose each term is the product of corresponding term of AP and GP. Terms of AP and GP is called arithmetico geometric sequence. समजा हे स्टेटमेंट तुम्हाला कळलं नसेल तर पुढे पहा. एक AP घेऊया आपण. AP कन्सिडर करा with first term A common difference D, first term A difference D, so AP is given by A plus D, A plus 2D, and so on. GP कन्सिडर करा, GP with first term 1. हा थोडा फरक आहे. GP प्रत्येक वेळेला इथे GP ची फर्स्ट टर्म 1 येईल आणि कॉमन रेशो R. A ची किंमत फर्स्ट टर्म ची किंमत 1 आल्यामुळे GP कशी तयार होईल पहा. A म्हणजे 1, AR स्क्वेअर, AR क्यूब, A 1 आल्यामुळे ही GP 1 R स्क्वेअर, R क्यूब, अँड सो ऑन अशी येईल. आता वरचे काय म्हणते पहा, प्रोडक्ट ऑफ करस्पॉन्डिंग टर्म ऑफ AP अँड GP. AP चा GP चा, AP ची टर्म, GP ची टर्म, AP ची टर्म, GP ची टर्म, यांचा घ्या प्रोडक्ट आणि एक नवीन प्रोग्रेशन तयार करा. A1 A into 1, A plus D into R, A plus 2D into R square, A plus 3D into R cube, and so on. Is called the arithmetico geometric progression. याला म्हणायचं AGP. कळली का डेफिनेशन? द सिक्वेन्स whose each term is product of corresponding term of AP and GP. AP ची पहिली तर GP ची पहिली, AP ची दुसरी, GP ची दुसरी, असं प्रोग्रेशन जे दिसत असेल त्याला नवीन नाव द्या अरिथमॅटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन. ओके, आता याच्यावरती प्रॉब्लेम घेण्याच्या आधी या AGP च्या टर्मची सम घेता येते का पाहू. सम, it is arithmetic geometric sequence. Now sum of n terms in AGP. Sum of n terms in AGP. AGP लक्षात आली ना, त्या टर्मची सम. आता इथं जेव्हा तुम्हाला सम म्हणजे प्रत्येक टर्मच्या मध्ये ऍडिशनचं चिन्ह टाकत राहा, प्लस 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 प्लस. A1 A plus D into R plus A plus 2D into R square plus 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 sum of n terms. ही n टर्म AP ची आहे इंटू ही n टर्म GP ची आहे. A plus n minus 1D
आणि हे a इंटू आर रेस टू एन मायनस वन, पण ए वन आहे. दॅट इज सम ऑफ एन टर्म्स ऑफ AGP. पण जर कमी ह्या अशाच इक्वेशनला आहेत तसेच इक्वेशनला दोन्ही साईडनं मी आर न मल्टिप्लाय करालो, आर न मल्टिप्लाय केलं. हे थोडंसं तुम्हाला लेंदी वाटेल, पण हे नीट ऑब्झर्व करा, एकदा पहा फक्त. ही प्रोसेस समजली तर हे लेंदी वाटणारा पार्ट पण इझी वाटेल. प्रत्येकाला आर न मल्टिप्लाय करा. काय मिळेल आर न मल्टिप्लाय केल्यावर? आर न मल्टिप्लाय केल्यावर पहिली टर्म A1 आहे, त्याला आर न मल्टिप्लाय केलं. ए प्लस डी इंटू आर आहे, आर न मल्टिप्लाय केलं, ए प्लस डी इंटू आर स्क्वेअर होईल. ए प्लस 2D आर स्क्वेअर, आर क्यूब येईल. म्हणजे प्रत्येकाकडे आरचा पॉवर 1 न वाढाल, एवढाच फरक. पुन्हा या दोन्हीही इक्वेशन्सला मी रिपीट तुमच्या समोर मांडतोय. एन ए इंटू वन, ए प्लस डी इंटू आर, ए प्लस 2D इंटू आर स्क्वेअर, and a plus n minus 2 into d into r raised to n minus 2, a plus n minus 1 d into r raised to n minus 1. आता प्रत्येकाला आपण r न मल्टिप्लाय केले, प्रत्येकाला r न मल्टिप्लाय केल्यामुळे r क्यूब झाले. एक न r चा पॉवर वाढला शेवटच्या पण, इथं पॉवर n मायनस वन, इथे n झाला. प्रत्येक टर्मचा r चा पॉवर 1 न वाढलाय. आता इथं आर ची टर्म आहे, इथं आर ची टर्म आहे. आर स्क्वेअरची आहे तर आर स्क्वेअरची आहे. पुढे आर क्यूबची असेल, इथं आर क्यूबची असेल. या दोन इक्वेशनचं मुलांना मला करायचंय सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन करताना मुद्दाम आर आणि आर, आर स्क्वेअर, आर क्यूब, आर रेस टू एन मायनस वन, तर इथं आर रेस टू एन मायनस वन. म्हणजे आरच्या सारख्या पॉवरचे जे टर्म्स आहेत का, त्याने मी मुद्दाम तुम्हाला समजण्यासाठी कलर सारखा लावलाय, सेम कलर मध्ये मांडलंय. यांचं सबट्रॅक्शन येताना पहा कसं येईल. ए ॲज इट इज येईल, ए प्लस डी आणि मायनस ए, राहील फक्त डी, आर अशालाच. ए प्लस 2D आर स्क्वेअर, ए प्लस डी आर स्क्वेअर, आर स्क्वेअर घ्या कॉमन, ए प्लस 2D मधून ए प्लस डी गेला, राहिला डी. ए प्लस डी मायनस ए डी, ए प्लस 2D मायनस ए प्लस डी, इथं पण राहते डी. तुम्ही प्रत्येकाचं सबस्ट्रॅक्शन करा. इथं आर रेस टू एन मायनस वन, आर रेस टू एन मायनस वन, ए प्लस एन मायनस वन डी, ए प्लस एन मायनस टू डी, इथे सुद्धा सबस्ट्रॅक्शन केल्यावर डीच राहील. हीच टर्म नीट समजून घेऊ पुन्हा. ए मधून काहीच नाही गेलं, ए प्लस डी इंटू आर, ए आर, यातून आर कॉमन घेऊन ब्रॅकेट लिहिले मी. ए प्लस 2D आर स्क्वेअर, ए प्लस डी आर स्क्वेअर, ए प्लस 2D मायनस ए प्लस डी आर स्क्वेअर. एसएनच्या प्रत्येक टर्म मधून आर एसएनची टर्म सबट्रॅक्ट केली तर मला काय ऑब्झर्वेशन मिळालं, इथं राहिलं डी, इथं पण राहिलं डीच. म्हणजे ह्या प्रत्येक ब्रॅकेटमध्ये डीच राहते. त्यामुळे त्याच्यापेक्षा मला पुढची स्टेप तुम्हाला सांगायला सोपी जाईल. फर्स्ट टर्म ए ॲज इट इज, इथं राहते डी आर, याच्याकडे राहते डी आर स्क्वेअर, मग डी आर क्यूब, डी आर रेस टू एन मायनस वन पर्यंत. आणि जी लास्ट टर्म आहे कुणातूनच सबस्ट्रॅक्ट होत नाही, ही जशाला तशी मायनस इन ब्रॅकेट ए प्लस एन मायनस वन डी आर रेस टू एन. ह्या टर्मला तुम्हाला समजून घेता आलं तर आपला आजचा पिरियड सक्सेस झाला. नाहीतर हे थोडं पॉज करून डबल पहा की डी उरते का. प्रत्येकाचं सबस्ट्रॅक्शन डी आणि आरचा पॉवर आर, आर स्क्वेअर, आर क्यूब अँड सो ऑन. म्हणजे मला काय करता येईल, एस एन मायनस आर इंटू एस एन. हे सबस्ट्रॅक्शन हे आलेलं पटलंय का तुम्हाला? डबल सांगतो मला. ए ॲज इट इज, ए प्लस डी मायनस ए, सो ए कॅन्सल, ओनली डी रिमेन्स. ए प्लस 2D, ए प्लस डी, सबस्ट्रॅक्शन दोघांचं राहिलं फक्त डी. असे प्रत्येक टर्मच्या सबस्ट्रॅक्शन मध्ये डी राहतो, फक्त डी.
आणि फायनल जी टर्म आहे का याच्यातून सबस्ट्रॅक्ट व्हायला ती याच्यातून सबस्ट्रॅक्ट झाली, ही ॲज इट इज पण निगेटिव्ह झाली सबस्ट्रॅक्शनमुळं. आता पुढं काय करणार, लेफ्ट हँड साईडला एस एन कॉमन निघेल, राईट हँड साईडची पहिली टर्म सोडून द्या, इथून ते इथपर्यंत पहा काय कॉमन निघेल, डी. डी आणि जेव्हा डी कॉमन निघालं का तेव्हा तुम्हाला इथे आठवायला पाहिजे ही कोण आहे. आर न आर स्क्वेअरला डिव्हाइड करा आणि याला डिव्हाइड करा, तुमच्या लक्षात येईल इट इज जीपी, जॉमेट्रिक प्रोग्रेशन, जीपी. मग एवढ्यांची सम आपल्याला घेता येते, पण ही सम अप टू n-1 टर्म आहे. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, n-1 टर्म. त्यामुळे थोडा फॉर्म्युला वापरताना थोडा बदल होईल. फॉर्म्युला आठवलं का जीपीचा, ए इन ब्रॅकेट 1 - r रेस टू n अपॉन 1 - r, तो फॉर्म्युला यूज करणार मी इथे. ए ॲज इट इज, डी ॲज इट इज, जीपीचा फॉर्म्युला. ए म्हणजे फर्स्ट टर्म, इन ब्रॅकेट 1 - रेशो टू दी पॉवर n-1 अपॉन 1 - r. पॉवर n यायचा, इथे n-1 आला कारण टर्म एक न कमी आहे. ही टर्म ॲज इट इज, ए ॲज इट इज, डी ॲज इट इज, फक्त एवढ्यांच्या समसाठी फॉर्म्युला. लेफ्ट हँड साईडला एशियन कॉमन घेतले. हा जो 1 - r आहे तो राईटला घ्या, म्हणजे तुम्हाला असं दिसेल. ओके, हा आला आपल्याला एस एन साठी फॉर्म्युला, ए अपॉन 1 - r. हा 1 - r इकडे आला, इथं 1 - r स्क्वेअर झालं आणि पूर्ण डिव्हिजन मध्ये 1 - r. खूप मोठा फॉर्म्युला आहे, पण हे फॉर्म्युला पाठ करण्यापेक्षा तुम्ही प्रोसेस पाठ करा. आणि ही रेड लाईन दिली की इथे स्टॉप झाला तरी चालेल, कारण यातल्या ओळखीच्या टर्म कशा आहेत, इथे तुम्ही डी कॉमन काढा, जीपी तयार होईल. आणि लास्ट टर्म कोण आहे, हे तुमची जीपीची nth टर्म, ए प्लस n-1 डी इंटू आर रेस टू n-1, जीपीची n+1 टर्म. त्यामुळे हे लक्षात ठेवायला हे सोपं जाईल, किंवा प्रत्येक वेळा ही प्रोसेस करत जा, फॉर्म्युला वापरायची गरज नाही. मी दोन्ही वेळेला तुम्हाला प्रॉब्लेम सोडवून दाखवेल. फॉर्म्युला एकदा पुन्हा रीड करू आणि या फॉर्म्युला थोडासा बदल पण मला तुम्हाला करून दाखवायचा आहे. अगेन रीड द सेम फॉर्म्युला. Sn is equals to a upon 1 - r, d in bracket r in bracket 1 - r raised to n-1 upon 1 - r bracket square minus in bracket a plus n-1 d into r raised to n upon 1 - r. या फॉर्म्युल्यात जर का एक चेंज झाला, r बिटवीन -1 to 1, आणि आपल्याला मागच्यासारखं विचारलं सम अप टू इन्फायनाइट टर्म, म्हणजे हा n आहे ना, हा खूप मोठा झाला, इन्फायनाइट. n जर इन्फायनाइट झाला तर ही टर्म 0 होईल, हा 0 झाल्यामुळे अख्खं ब्रॅकेट 0 होईल आणि आपला फॉर्म्युला सम टू इन्फिनिटी साठी छोटा होईल. -1 to 1 r असल्यामुळे हा फरक पडला. r power infinite, it becomes 0, and because of this becomes 0, complete 0 into bracket becomes 0. So our formula for sum of AGP, whenever sum of infinite term is asked, then use the question, use the formula. And sum of n terms असेल तर हा फॉर्म्युला, हा फॉर्म्युला सम टू n terms, sum to infinity. Okay, no problem on this. Find the sum of n terms of following AGP. AGP जेव्हा तुम्ही ऑब्झर्व करता का त्याचे तुम्हाला सेपरेशन करता आले पाहिजे. यातलं 1 4 7 बाजूला घ्या, 1 4 7 10 13 r in AP, difference 3a, difference 3a, difference 3a, difference 3a, r in AP. With first term a, difference d is 3, and x square x cube, हे सेकंड पहिला 1 आहे, मग x square x cube and so on.
या 1 ला 1 × 1 लिहिता येते, इथे 1 घ्या, 1 x x square x cube and so on are in GP, are in GP. With first term are equal, with first term is 1, first term is 1 and r equals to x. दोघांची फर्स्ट टर्म 1 आहे आणि रेशो इज x. ए माहित झाला, डी माहित झाला, आर माहित झाला. यूज द फॉर्म्युला. आता यूज केला एस एन, ए अपॉन 1 मायनस आर. ए माहित आहे, आर माहित आहे, डी माहित आहे. डी इन ब्रॅकेट आर इंटू 1 मायनस आर रेस टू एन मायनस 1 अपॉन मायनस आर in bracket a plus n minus 1 d into r raised to n upon 1 minus r. Put the values. R replaced by x, d by 3, r is x, a is 1, d is 3, r is x. पूर्ण a r d च्या फार व्हॅल्यू टाका. a r d इथे एकच थोडासा बदल, 3n minus 3, 3n minus 3, minus 3 plus 1 minus 2, एवढंच काय ते कॅल्क्युलेशन करता येईल आपला. बाकी ॲज इट इज, फर्स्ट सेकंड टर्म ॲज इट इज, एवढा फक्त चेंज केला मी. हेच झालं आपलं आन्सर. एपी वेगळी जीपी वेगळी सेपरेट करता आलीच पाहिजे आणि फॉर्म्युला एवढा पाठ असला पाहिजे, तर तुम्हाला याचं उत्तर सांगता येईल. लेंदी म्हटलं होतं मी. याला एक अल्टरनेटिव्ह मेथड पण तुम्हाला, मागच्या प्रॉब्लेमला एक अल्टरनेटिव्ह मेथड. पुन्हा तीच एजीपी घ्या, अर्थमॅटिको जिओमेट्रिक सिक्वेन्स. here 1, 4, 7, 10, 13 are in AP with a is 1, d is 3. सेम त्याच वे ना nth टर्म ऑफ AP सेपरेट करा. काय फॉर्म्युला आपल्याकडे nth टर्म ऑफ AP ला a प्लस n मायनस 1 d, हे d. याला सॉल्व करा, a प्लस n मायनस 1 d ला 3n मायनस 2. इट इज अवर nth टर्म ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन. त्यातला एपी तितका फॅक्टर बाजूला केले मी. सेम जीपी, एक्स एक्स स्क्वेअर एक्स क्यूब एक्स टू द पॉवर 4 अँड सो आर इन जीपी विथ रेशो आर इक्वल टू एक्स. याने याला डिवाइड करा, एक्स येईल, सो रेशो इज एक्स, रेशो इज एक्स, आर इज नोन. सो nth टर्म ऑफ जीपी इज गिव्हन बाय ए इंटू जीपी. म्हणजे प्रत्येक वेळा फर्स्ट टर्म 1 असणार आहे, प्रत्येक वेळा फर्स्ट टर्म 1 कंपल्सरी एजीपी मध्ये. एजीपी मध्ये जीपीचा भाग ज्यात फर्स्ट टर्म नेहमी 1 असणार, ए इंटू आर रेस टू एन मायनस 1. आपल्याकडे फॉर्म्युला आहे nth टर्म ऑफ जीपी ए इंटू आर रेस टू एन मायनस 1. सो इट इज एक्स टू द पॉवर एन मायनस 1. ओके, nth term of AP, nth term of GP. And therefore SN म्हणजे कोण? SN म्हणजे sum of n terms in progression. First term 1, second 4x, third 7x square, fourth and so on. या सगळ्यांची सम अप टू n टर्म घ्यायची असल्यामुळे मला इथे nth टर्म काढून ठेवावं लागली. पण nth टर्म ऑफ AP इंटू n टर्म ऑफ GP, ही इन्फायनाइट टर्म्स होतात. मला पाहिजे सम अप टू n टर्म्स. सो इट इज nth टर्म. कुठून काढली पहा, AP ची nth टर्म, GP ची लास्ट AP इंटू GP. त्याच्या जस्ट लेफ्टची एक न आधीची टर्म ज्याच्यामध्ये n एक न कमी असेल, यांच्या जागेवर n मायनस 1 टाका, इथे येईल n मायनस 2. n रिप्लेसला बाय n मायनस 1, त्यामुळे इथे येईल 3n मायनस 5. आपल्याला समजण्यासाठी एक लेफ्टची टर्म घेतली. किंवा इकडून इकडे जा, 1 प्लस 4x प्लस 7x स्क्वेअर प्लस 10x क्यूब अँड सो ऑन. nth टर्म इट इज n मायनस 1th टर्म. मागच्या प्रोसेस सारखं काय करायला, रेशोनं मल्टिप्लाय करा. म्हणजे प्रत्येक टर्मला x न मल्टिप्लाय करा, प्रत्येक टर्मला x न मल्टिप्लाय करा. काय मिळेल तुम्हाला, 1 इंटू एक्स, 4x स्क्वेअर, 7x क्यूब, 10x टू दी पॉवर 4. प्रत्येक टर्मला आपण x न मल्टिप्लाय केलं, प्रत्येक टर्मला. हीच स्टेप तुम्हाला
मागे समजायला थोडीशी अवघड गेली असेल तर या प्रॉब्लेममध्ये सोपी जावं म्हणून मी तुम्हाला अल्टरनेटिव्ह मेथड सांगायलो. पुन्हा मी एस एन रिपीट घेतला, आर एस एन म्हणजे एक्स, आर म्हणजे एक्स आला, पण इथे मी आर एस एन वाचायलो, प्रत्येकाला एक्स ने मल्टिप्लाय केलं. आता सबस्ट्रॅक्ट हे याच्यातून करा, असं सबस्ट्रॅक्शन करा, बरोबर आहे. मग पहिली टर्म 1 ॲज इट इज राहील, पण 4 - 1 3x, 7 - 4 3x स्क्वेअर, 10x³ - 7x³ 3x³, म्हणजे इथं dx dr स्क्वेअर dr³ असं उरतंय. आणि लास्ट टर्म ही आहे ना ॲज इट इज. हा प्रॉब्लेम जर नीट पाहिला तर मागची थिअरी आणखी कळायला लागेल, म्हणून प्रॉब्लेम मी त्या टाईपने घ्यायलो. लेफ्ट हँड साईडला एस एन कॉमन घ्या आणि राईट हँड साईडला प्रत्येकातून 3 कॉमन घ्या. घेतले, एक्सने याला डिवाइड करा एक्स स्क्वेअरला, ही जीपी असेल, नेहमीच जीपी यायलाच पाहिजे. इथं नेहमीच डी वाली टर्म इथे यायला पाहिजे. ओके, या जीपीच्या समसाठी फॉर्म्युला यूज करतो, ए इंटू 1 मायनस आर रेस टू एन मायनस 1 अपॉन 1 मायनस आर. जीपीच्या समसाठी 1 मायनस एक्स एस एन, आणि इथे जीपी मुळे ही सम आली. आता हा 1 मायनस एक्स प्रत्येकाच्या डिव्हिजन मध्ये घ्या. आला का पहा मागचंच उत्तर ॲज इट इज. म्हणजे फॉर्म्युला डायरेक्ट पण वापरता येतो आणि प्रोसेस बी करणं काही फार अवघड नाही. सम ऑफ एन टर्म्स म्हणजे फक्त एजीपीच्या टर्मची सम लिहा, प्रत्येकाला रेशोनं मल्टिप्लाय करा आणि या दोघांचं सबट्रॅक्शन करा. तुम्हाला एवढा मोठा फॉर्म्युला पण पाठ करायची गरज नाही, 2-3 स्टेपमध्ये आन्सर येते. नेक्स्ट, हे जर इंटरेस्टिंग वाटला प्रॉब्लेम म्हणून तुम्हाला घेतोय. तर याला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ही एपी नाही, ही जीपी नाही, ही एचपी पण नाही. आपल्या सिलेबसला जेवढे प्रोग्रेशन आहेत का त्यापैकी कोणतं प्रोग्रेशन आज कळणार आहे तुम्हाला, कारण मी टिपिकल तो पॉईंट शिकवतो एजीपी. पण एक्झाममध्ये गेल्यानंतर ही एपी आहे का जीपी आहे का एचपी आहे का एजीपी आहे, या तीनपैकी कोणती सिक्वेन्स आहे हे चेक करावं लागेल. डिफरन्स चेक करा, रेशो चेक करा. रेसिप्रोकल तर घ्यायचं काम नाही, एचपी तर नाहीच नाही. आता एजीपी आहे कन्फर्म येतात त्या पॉईंट तो आहे, पण एक्झाममध्ये थोडंसं किती विचार करावा लागेल, म्हणून इंटरेस्टिंग प्रॉब्लेम वाटला म्हणून तुम्हाला घेतोय. या एजीपीला, या सिक्वेन्सला मी असं लिहितोय, 3 × 1 6 × 2 9 × 4 पहा ना बरोबर येते, 12 × 8 15 × 16. यातला पहिला फॅक्टर पहा आणि दुसरा फॅक्टर पहा, ते सेपरेट करा. फर्स्ट फॅक्टर फॉर्म EP with first term E and second term difference is D. First term 3, first term 1 and difference पर first term 3, difference पण 3, first term 3 and दोन्ही मधला difference पहा 3 आहे. So it is AP with first term A, difference 3. So its nth term is given by A plus n minus 1D. A plus n minus 1D, that is a 3n. Okay, nth term of AP. Similarly, second factor 1, 2, 4, 8, 16. They are in GP with first term A ratio is 2. इथं नेहमी तुम्हाला म्हणलं जीपी ची फर्स्ट टर्म 1च येणार, रेशो बदलेल पण हे फिक्स 1. आता एपी माहीत झालं, जीपी माहीत झालं सेपरेट. आता काय करूया, त्याचे nth टर्म A into R raised to n minus 1. So it is nth term of our GP and this is nth term of our AP.
सो सम ऑफ n टर्म्स ऑफ AGP, ही AGP आपली दिलेली, सम ऑफ n टर्म ऑफ AGP, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ अप टू n टर्म. पण n टर्म मला कुठून शोधावं लागेल? इथून n टर्म ऑफ AP, n टर्म ऑफ GP. That is okay. Now multiply each term by ratio. Each term by ratio म्हणजे 2 न मल्टिप्लाय करा. रेशो किती इथं 2. 2 न प्रत्येकाला मल्टिप्लाय करा. आणि ही टर्म पुन्हा मी तुम्हाला इथं सेपरेट लिहून देतोय. प्रत्येकाला 2 न मल्टिप्लाय करून आलेलं आणि प्रत्येकाचं 2 टाइप SN आणि 2SN, SN आणि 2SN. पुन्हा या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करा. फर्स्ट टर्म 3 ॲज इट इज राहील. हे 2 2 कॉमन काढा. 6 - 3 3, 9 - 6 3, 12 - 9 3. म्हणजे प्रत्येकाकडे पुन्हा 3 कॉमन येईल. आर आर स्क्वेअर आर क्यूब प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये सारखं येणार आहे. ही टर्म ॲज इट इज. एक प्रॉब्लेम मन डाऊन करा, सोपे आहे. लेफ्ट हँड साईडला SN कॉमन घ्या किंवा SN - 2SN इज -SN. रेशो आर ची किंमत टाकून दिली किंवा तर GP ची सम घेतली असं म्हणून. A × R⁻n -1 अपॉन R - 1 सम SN 3 ॲज इट इज. ही टर्म ॲज इट इज. R ची किंमत टाकली तर GP A × R⁻n -1 अपॉन R - 1. GP चा समचा फॉर्म्युला 2 - 1 डिनॉमिनेटरला काहीच नाही. Now solve this. 3 2 × 2⁻n - 1 याला 2 न मल्टिप्लाय केलं 2⁻n येईल -2 येईल. पुन्हा या दोघांकडे आता मल्टिप्लिकेशन जर तुम्ही मध्ये केलं तर या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर काय होईल पहा. 3 × 2⁻n - 6 ॲज इट इज. 3 - 6 येईल -3. ही टर्म ॲज इट इज, टर्म ॲज इट इज. मायनस न थ्रू आउट मल्टिप्लाय करा. पॉझिटिव्ह बिकम्स निगेटिव्ह बिकम्स पॉझिटिव्ह. अगेन टेक कॉमन 3 and 2 to the power n. दोघांमधून कॉमन घ्या. दॅट इज आवर SN. ही प्रोसेस जरी तुम्हाला सध्या लेंदी वाटत असेल ना, 3 ते 4 प्रॉब्लेम आपल्या एक्सरसाइज मध्ये 4 प्रॉब्लेम आहेत राहिलेले. ते फार झाले, एक प्रॉब्लेम तुमचा 8 8 10 10 मिनिट खाईल. पण एकदा जर केली तर AGPच्या समचा फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही पडणार जर या पद्धतीने गेलं तर. नाही तर आपल्याकडे फॉर्म्युला तर आहेच, तो पूर्ण मोठा फॉर्म्युला पाठ केला तर अतिउत्तम. तर मग तुम्हाला प्रोसेस करायची गरजच नाही. डायरेक्ट ADR च्या फॉर्म्युला किंमती टाकायच्या. म्हणजे AGPला दोन्ही वेने करू शकता तुम्ही. सम ऑफ टर्म्स इन AGP. पहिले AGP म्हणजे काय हे नीट समजून घ्या. AB ची सम आणि एक छोटीशी एक्सरसाइज AGPच्या समवर ती राहिलेली तुम्ही सोडवू शकता. मी या लिंक सोबत याची PDF पण पाठवल आणि ज्याला व्हिडिओ पाहायला थोडंसं अडचण झाली तर ती PDF डाउनलोड करून रीड करू शकता आणि जी स्टेप पाय वाटली ती रिपीट पाहत चला. दररोजच्या दररोज करत चला. चॅप्टर जवळ संपत यायला. आता तुमचा अर्थमॅटिक प्रोग्रेशन, जॉमेट्रिक प्रोग्रेशन, हार्मोनिक प्रोग्रेशन आणि अर्थमॅटिक व जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणजे आपल्या 11th सिलेबसचे कंप्लीट प्रोग्रेशन इथे एंड राहिले. चॅप्टरचं नाव होतं सिक्वेन्स सिरीज. याच्या पुढचा भाग सिरीजचा आहे. हा पार्ट चांगला करा. मागचे दोन्ही लेक्चरर्स हा आणि याच्या आधीचा इम्पॉर्टंट होते. जर तुम्हाला काही वाटलं तर याच्या क्युरीज, याचे कमेंट्स मला सांगत चला. ओके, थँक्यू.